नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी मिठाई बनवत आहोत घरी. तीही अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार होणारी आणि कुठेही गॅसचा वापर न करता मिठाई बनवत आहोत. ती आपण बनवताना पहिले घेणार आहोत पार्लेजी बिस्किट. तुम्ही कोणतंही दुसरं बिस्किट घेतलात तरीही चालेल किंवा मारी वगैरे घेतलात तरीही चालेल. मी आज हा पार्लेजी बिस्किटपासून बनवत आहोत मिठाई आणि इतकी झटपट होणारी रेसिपी आहे. प्लस खायला खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथे 2 पॅकेट मी छोटेवाले पार्लेजी बिस्किटचे घेतलेले आहेत. मोठ्या पॅकेटमध्ये जे आतमध्ये छोटे-छोटे पीसेस असतात ना, म्हणजे पार्लेजीचे पॅकेट असतात छोटेवाले, त्यातले 2 पॅकेट घेतलेले आहेत. आणि ते इथे पहिले फोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या बिस्किटांचे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच इथे मी टाकते आहे सगळे तुकडे करून. 2 ते 3 तुकडे केलात बस होतं. आणि आता हे मस्त त्याचे तुकडे करून घ्यायचे एका बिस्किटांचे अशा पद्धतीने. आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण छोटे 2 चमचे साखर. बाकी काहीच टाकायचं नाही आहे आणि मिक्सरला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. त्याची पावडर तयार करायची आहे. आणि तुम्ही पाहिजे इथे चाळून वगैरे घेतला तरी चालेल, पण मी मस्त अशी फाईनली पावडर घेतलेली आहे. कुठेही त्याचा एकही तुकडा बिस्किटाचा राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हीही ती काळजी घ्या. आणि जर असेल तुकडे वगैरे राहिलेले तर गाळून घ्या, म्हणजे चाळणीने वगैरे चाळून घ्या त्याला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी इथे जे 10 रुपयाला जे मिल्क पावडर भेटते ना, ती घेतलेली आहे. फक्त 1 पॅकेट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. मी इथे काजू बदाम मस्त असे चॉप करून घेतलेले आहेत. काजू आणि बदाम ते टाकलेले आहेत थोडेसे. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकायची आहे, कारण का त्याचा सुगंध खूप छान येतो मिठाईला. आणि मिठाई कोणतीही असो किंवा स्वीट डिश असो, वेलची पावडरशिवाय कंप्लीट होतच नाही. त्याच्यामुळे ते सगळं टाकायचं आहे. पहिले तर आपण सगळं हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र मिक्स व्हायला पाहिजे. त्यानंतर लागेल तसं ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट टाकायला विसरली, ती थोड्या वेळाने मी नंतर जशी मला आठवण येणार ना तसं मी टाकणार आहे. ते म्हणजे आहे डेसिकेटेड कोकोनट. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. पण टाकलात तर त्याची चव अजून वाढते मिठाईची. त्याच्यामुळे मी पहिले इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बाजूलाच असतात सगळ्या गोष्टी, पण कधी-कधी लक्षात येत नाही. बघा, मी चांगला मस्त असा गोळा तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मला आठवलं की मी डेसिकेटेड कोकोनट काढून ठेवलं होतं, पण टाकायचं विसरली. त्याच्यामुळे तोही नंतर आता टाकून घेणार आहे, एक छोटी वाटीभर एवढा. एकदम छोटी वाटी असते ना, त्याच्याने मी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. जर लागलंच खूप ड्राय वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध अजून ॲड करू शकता आणि व्यवस्थित मळून घेऊ शकता. छान असा गोळा तयार करायचा. हाताला कुठे चिकटत असेल ना तर तुपाचा हात लावा. थोडंसं तूप हातावर घ्या आणि व्यवस्थित त्याला मग मळून घ्या. अशा पद्धतीने पूर्ण असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर कोणती ताटली वगैरे जर घेणार असाल त्याला पहिले तुपाचा हात लावून घ्या अशा पद्धतीने, जेणेकरून मिठाई जी आपण बनवतो ना कुठेही चिकटणार नाही आणि व्यवस्थित इझिली निघून येईल. आणि मी इथे मस्त असं तुपाचं म्हणजे जे ताटली घेतलेली आहे ना त्याच्यावर तुपाचा हात लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता तो गोळा ठेवायचा आहे. पहिले ते व्यवस्थित मळून घेते आहे आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित आपण थापून घ्यायचा. हाताने थापा किंवा कोणत्या डिश घ्या, पेला घ्या, त्याच्याने व्यवस्थित थापा किंवा लाटण्याने लाटलात ना तरीही चालेल. जर तुम्हाला असं डायरेक्ट डिशवर नसेल जमत तर तुम्ही कोणत्याही बटर पेपरवर वगैरे लाटून घेतलात ना तरीही चालेल किंवा याचा रोल बनवलात तरीही चालेल. कोणत्याही पद्धतीने बनवलात ना तरीही चालेल. मी इथे बघा मस्त असं पहिले थापलं थोडंसं. त्याच्यानंतर लाटण्यानेच याच्यावर मस्त थोडंसं लाटून घेते आहे. जास्त पातळ नाही करणार आहे. जशी आपली काजू कतली वगैरे असते ना त्याच पद्धतीने मी असं थोडीशी जाडसर अशी ठेवणार आहे. एकदमही पातळ नाही, एकदमही जाड नाही ठेवायची आहे. आणि मिठाई आपण घरी बनवतो तर काय झालं, मार्केटसारखं लूक तर त्याला पाहिजेच ना. त्याच्यामुळे सिल्वर जो फॉईल असतो ना, सिल्वर जो आपला असतो ना त्याचं चांदी वर्क, ते मी घेतलेलं होतं, माझ्याकडे होतं ऑलरेडी घेऊन ठेवलेलं. त्याच्यामुळे तो व्यवस्थित त्याच्यावर आपण मिठाईवर लावून घ्यायचा आहे. इथे थोडंसं एकाच ठिकाणी जास्त झालं म्हणून मी हाताने व्यवस्थित सगळ्या ठिकाणी थोडं लावून घेते आहे, जेणेकरून व्यवस्थित इव्हनली सगळीकडे लागेल आणि कुठेही एकाच ठिकाणी जास्त असं लागणार नाही. पण कसं ते थोडंसं नाजूक काम असतं. पहिले जेव्हा आपण लागतो ना तेव्हाच व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे, नाहीतर ते एकाच ठिकाणी जास्त आणि नंतर साईडला लागत नाही. माझं जसं व्यवस्थित असं लागलेलं आहे. थोडंसं साईडचं कमी पडलं पण ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर ना त्याला आपण फ्रीजमध्ये थोडंसं अर्धा तास वगैरे सेट व्हायला द्यायचं. अर्ध्या तासानंतर इथे मी आता कट करायला घेतलेले आहेत आणि इथे मस्त असं आपण कोणत्याही शेपमध्ये तुम्हाला लागेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी इथे नॉर्मली चौकोनी आकाराचे वगैरेच कट करून घेते आहे.
आणि चांदी वर्क लावल्यामुळे ना इतकं मार्केटसारखी रिअल वाटते ना ती मिठाई, आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि या रक्षाबंधनला तुम्ही पण घरच्या घरी मस्त अशी मिठाई तयार करा आणि तुमच्या घरच्यांनाही खायला घाला. त्यांनाही नक्कीच आवडेल ही मिठाई. आणि बघा, बोलता बोलता मस्त असं कट करून घेतलेलं आहे सगळ्याच ठिकाणी. एकदम छोटे पीसेस नाही केलेले आहेत, मीडियम साईजचे पीसेस आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि चांदी वर्कमुळे जे इतकं सुंदर लूक आलेला आहे ना, आणि इथे आता मस्त असं कट करून झाल्याच्या नंतर इझिली निघालेलं आहे. बघा, तुम्हाला दाखवते आहे, पटकन निघालेला आहे, कुठेही चिपकलं वगैरे नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्लेटमध्ये, सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. मधले मस्त व्यवस्थित जे चौकोनी पीसेस आहेत ना ते सर्व केलेले आहेत. इतका भारी लूक आलेला आहे ना, आणि खायला तितकाच डिलिशियस आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.